नमस्कार स्वप्ना, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. 20 वर्ष झाली ना तू फौजदारी वकील म्हणजे क्रिमिनल लॉयर म्हणून काम हो. करतेस ना? 25 ऑगस्ट 2007ला जो कोट घातलेला आहे तेव्हापासून चालूच आहे. 20 वर्ष झालेली आहेत. ॲक्च्युली वाटत नाहीस, त्यामुळे मी तुला तूच म्हणीन, म्हणजे आहेसच तू. मला सांग, सध्या जास्तीत जास्त कुठल्या क्रिमिनल केसेस तू बघतेस? सगळ्यात तर पहिले ना, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सध्या बघितलं तर क्रिमिनल केसेसमध्ये मॅट्रिमोनियल केसेसचा जसा डोंगरच झालेला आहे. 2 प्रकारची लिटिगेशन सगळ्यात वाढलेली आहेत. एक मॅट्रिमोनियल केसेसमध्ये पती पत्नींचा कलह आणि मॅट्रिमोनियल फ्रॉड्स. 60% लिटिगेशन आता ह्याच्यात कव्हर झालेलं आहे ऑलमोस्ट. म्हणजे हे बघ, पूर्वी ना लग्न जुळवायचं म्हटलं की आपले आईबाबा, नातेवाईक, ओळखी पाळखीचे स्थळं वगैरे घेऊन यायचे. आणि हल्ली चांगली मुलं मुली मिळत नाहीत म्हणून सगळे वेबसाईटवर किंवा ॲप्सवर जातात ना, वेबसाईटवर जातात ना, .comsवर. सध्या आता आपण बघतो वेबसाईट, ॲप्स, .comsवर मुलं मुलींपेक्षा त्यांचे आईवडील जास्त त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन करतायत हो. आणि प्रोफाईलला इंटरेस्ट पाठवतात. भेट झाली की म्हणजे किंवा इंटरेस्ट आला की लगेच सांगतात की भेटून घ्या. आणि जी घाई होते आईवडिलांकडनं पहिल्या भेटीत किंवा 2 भेटीतच हो बोला, तिथे ते संपलं जातं आहे. आणि त्याच्यामधून खूप खूप फ्रॉड वाढलेले आहेत. म्हणजे मी एक मॅटर बघितलेलं होतं. मुलगी साधं शिकलेली, म्हणजे साधी ग्रॅज्युएट वगैरे होती. तर तिच्या आईने कुठेतरी वेबसाईटवर स्थळ बघितलं आणि सांगितलं, हा मुलगा आहे, हा अमेरिकेतनं आलेला आहे, तुला 2 भेटीतच हो करायचं आहे. आता 2 भेटीमध्ये तुम्ही कसं ओळखणार आहात? आणि 2 भेटीमध्ये मी जर वाईट आहे तर मी वाईट कशी वागणार आहे? इट टेक्स अ लाईफ टू नो अ पर्सन. तर ती सांगत होती थोडा, नाही हो कर झालं. लग्न झालं, दोघं तिकडे गेले US ला. आणि US ला गेल्यावर पहिल्या रात्री ती मुलगी बघते काय, त्या मुलाला पूर्णपणे अंगभर सिरॉसिस होतं. सोरियासिस. त्याला पूर्णपणे म्हणजे अंगावर. आणि ती जेव्हा त्याला बोलली की हे काय आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, तर तो काय म्हणतो, तुला दुसरी गोष्ट सांगतो, माझी पहिली बायको आतल्या खोलीत आहे, तुला इथे कामवाली म्हणून आणलेलं आहे. आता त्या मुलीला त्यांनी डांबवून ठेवली साधारण आठवडा 1.5 आठवडे. तिचा इथे काही संपर्क नाही, काही नाही. ही केव्हाची गोष्ट, ज्यावेळेला मोबाईल वगैरे इतके नव्हते. तर मग त्याच्यानंतर कसं बसं एक दिवशी हा आणि याची बायको बाहेर गेले असताना ती शेजारच्यांकडे आली. शेजारच्यांकडनं घरी कॉल करवलाय आणि मग तिला इकडे कसं बसं यायला लागलेलं आहे. आणि आज आता बघा 2008चे हे प्रकरण आहे, अजून त्यांचं प्रकरण हे आहे, कारण तो यायलाच तयार नाही केसेस हे करायला. हा एक. दुसरं मी एक बघितलं, नागपूरची मुलगी होती आणि म्हणजे अगदी म्हणजे हाय प्रोफाईल, वेल टू डू फॅमिलीतली होती. तिचे मामा पोलीसमध्ये होते, तिच्या मावशीचे मिस्टर न्यायाधीश होते. ते दोघंही त्या मुलीच्या वडिलांना सांगत होते, घाई करू नका. यांनी जूनमध्ये वगैरे काहीतरी लग्न केलं आणि मला वाटतं श्रावण साधारण त्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हिच्या पहिल्या मंगळागौरीच्या दिवशी हिच्या आईला वगैरे तिकडे बोलवलं. काही ते गेले. आता मंगळागौर जनरली रात्रीचे खेळ असतात. नाही तुम्ही आज राहू नका, पूजा झाली तुम्ही जा. आई वडील नागपूरहून पुण्याला येईपर्यंत फोन येतो की तुमची मुलगी वारली. आणि आता नागपूरहून पुण्याला पुण्याहून नागपूरला परत जाईपर्यंत या मुलाकडच्यांनी काहीही ठेवलेलं नव्हतं. दे हॅड डिस्पोज ऑफ द बॉडी, फ्युनरल करून टाकलेलं होतं, सगळे झालेलं होतं. आणि मला वाईट कुठे वाटलं की सगळे जेव्हा त्यांना सांगत होते की तुम्ही केस करा, हे करा, ते म्हणतात आमची मुलगी तर गेलेली आहे, मग काय करणार. मग काही आपण म्हणतो NGOजनी केस करवले आणि मग त्या मुलाला आत टाकलेलं होतं आणि त्याला लाईफ लागलेली होती. म्हणजे त्या मुलीचे आई वडील गेल्यानंतर त्या मुलीला काय टिल डेट ही हॅज नॉट इन्फॉर्म्ड एनीवन हाऊ शी डाईड. म्हणजे वेदर ती हँगिंगनी मेलेली आहे, बर्न्सनी मेलेली आहे, का काय झालेलं आहे ते हे नाही आहे. असे बघितले तर आपल्या इथे प्रकार म्हटलं तर खूपच. सगळ्यात म्हणजे थरकाप जेव्हा झालेला होता मला, एका म्हणजे कल्याणच्या पुढे एक गाव येतं, त्या गावामध्ये मुलीला वडील नव्हते. मुलीनी एका
एका त्यांचंच म्हणजे समाजातलं वधूवर आपण म्हणतो ना, समाजातलं वधूवर केंद्र, वधूवर त्याच्यातनं लग्न मुलीचं जुळवलं. आणि मुलीने कधी असे आईकडे काही तक्रार केली नाही, काही नाही. एके दिवशी मुलीच्या आईला तिच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचा फोन आलेला की तुमच्या मुलीच्या सासरमधनं खूप जोरजोराचे आवाज येत होते आणि इकडे 2 वर्कर आलेत सांगायला की त्याच्यानंतर त्या घरातनं फक्त एक गोणी बाहेर निघाली आणि ती गोणी जाऊन ॲसिडच्या टँकरमध्ये टाकलेली गेली होती. आज त्या मुलीच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती की काय माझ्या मुलीचं झालेलं आहे, काय. आज तागत काहीही माहीत नाही. असं कसं? पण पोलिसांनी तपास नाही केला? पोलीस तपास करतायत. पोलिसांचा काही तपास चालू आहे. तपास आता जे दोघं सांगणारे होते की एक अशी गोणी आली आणि ती गोणी ॲसिडच्या टँकरमध्ये टाकलेली होती. पोलिसांनी जास्तीत जास्त काय की मिसिंग केस हे आहे, आज मिसिंग आहे. आणि मिसिंग केसेस जे आपल्याकडचे कसं आहे की 24 तासानंतर होतात, काही अमुक तासानंतर होतात, पण काहीच क्लूच मिळत नाही बाबा काय झालेलं आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन करून करून कोणाला विचारणार? नवऱ्याला, सासरच्यांना. ते म्हणतात आम्हाला माहीतच नाही, आम्हाला माहीतच नाही. ती आई अक्षरशः सगळीकडे हे करते, याचिका करते. उच्च न्यायालयाने ऑर्डर दिली आहे की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, पण इन्व्हेस्टिगेशन पण थोडंसं हॅम्पर होतं जेव्हा काहीच क्लू द्यायला कोण नसतं. पण मला सांग, हे जी विवाह मंडळं असतात म्हणजे किंवा पेपरांमध्ये ॲड्स दिल्या जातात, वधूवर तू म्हणाली सूचक मंडळ, वधूवर मेळावे, ह्याच्यामध्ये काय फ्रॉड्स होतात? म्हणजे काय फेक प्रोफाईल्स होतात का? आता वधूवर मेळावे जे तुम्ही म्हणता त्या मेळाव्यांमध्ये थोडेसे फ्रॉड कमी होतात, पण आपण जे म्हणतो सूचक मंडळ, पेपरमध्ये ॲड देणं वगैरे हे आहे. .com तर एक वेगळंच विश्व चालतंय. म्हणजे त्याला आपण म्हणतो एक पॅरलल डेटिंग ॲपच ते झालेलं आहे. कॅज्युअल डेटिंग जे म्हणतो ते बऱ्याच .comsमधनं होत आहे. इथे आता सूचक मंडळांमधनं जेव्हा एखाद्या मुलीची प्रोफाईल दिली जाते किंवा एखाद्या मुलाची प्रोफाईल दिली जाते, आपण फक्त काय बघतोय, मग जनरली मुलीकडचे काय बघतात, मुलाला 5 डिजिट पगार आहे. मुलाकडचे काय बघतात, चांगल्या घरातली आहे, सालस आहे, आपल्या जातीतली आहे, मॅचिंग होते, एवढंच बघतात. पण जे खरोखर गोष्टी बघण्याच्या गरजेच्या आहेत त्या कोणीच बघत नाहीत. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे आता आपलं राज्य सरकारचं बालविकास कल्याण मंडळ आहे. त्यांनी आत्ता मॅन्डेटरी केलं की पत्रिकेवर मुलीची आणि मुलाची बर्थ डेट पाहिजे. असं काहीतरी थोडंसं पोलीस व्हेरिफिकेशन कदाचित थोडंसं जास्त होईल, बट टू आस्क मी आय वूड गो नेसेसरी की बाबा आहे का, कारण माझ्या विरुद्ध काही चुकीचं नाही तर मला काय बाबा करा, कुठेही व्हेरिफिकेशन करा. तुम्हाला माहिती असेल फार पूर्वी ही प्रथा असायची, मुलीकडचे मुलाला बघून गेले की ते एक साधारण 2-4 दिवसानंतर त्याच्या ऑफिसच्या इथे जाऊन चौकशी करायचे. मग म्हटलं तर खालच्या पानवाल्याकडे किंवा हा जो आधीचा कन्व्हेन्शनल वे होता तो थोडासा बेटर होता. ह्याच्यामध्ये वधूवर सूचक मंडळामध्ये किंवा पेपरांमध्ये काही जाहिराती पूर्ण माहिती दिली जात नाही. बऱ्याचदा मी सांगते, ठाण्यातलाच एक प्रकार होता. साखरपुडा वगैरे झाला आणि लग्न ठरलेलं होतं. साखरपुड्यानंतर असं कळलं की जे सगळे दागिने त्या मुलीला दिलेले होते सगळे खोटे होते. आणि ज्यावेळेस की यांनी त्यांना सांगितलं की हे सगळं खोटं आहे, आपण आता नाही हे करू शकत, त्यांनी यांच्यावरच केस केली की तुम्ही आमच्यावर फसवणूक केली, तुमच्या मुलीचं कुठेतरी काही बाहेर प्रकरण असेल म्हणून. असे खूप असे विचित्र प्रकार खूप येतात. .comचं स्पेसिफिकली म्हटलं की .comवर जे डायरेक्ट स्वतःहून भेटतात त्यांना काही वेळेला असे प्रकार पाहिलेले आहेत की 1-2 भेटीत ते भेटतात. सडनली दे कम टू अ कन्क्लुजन दॅट वी विल लिव्ह टुगेदर, आम्ही एकत्र राहू. अँड व्हॉट गोज रॉंग 3-4 महिन्यानंतर ते काय त्यांना असं वाटतं आमची कम्पॅटेबिलिटी नाही आहे. मग एक पार्टनर म्हणतो की बाबा मी सोडणार नाही, यू चीटेड मी. मग ते केसेस चालू होतं आणि बऱ्याच केसेस होतं. अँड इट इज शॉकिंग इज दॅट you are not sure about your own relationship and you are all ending up into physical interactions with each other which have led to pregnancies many time. आता तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करायचा असला ठीक आहे, पण ते एक बाळ कशाला तुम्ही जगात आण. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.